हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण डबल स्टँडर्ड्स इयत्ता 7वीची जी कविता आहे त्याचा आपण मराठीत अर्थ बघणार आहोत. डबल स्टँडर्ड्स म्हणजे काय? दुटप्पीपणा. समजा एक लहान मुलगा आहे, त्याच्याकडनं जर एखादा काचेचा ग्लास जर फुटला, तर त्याचे आईवडील त्याला म्हणतील की तुझं काही लक्षच नसतं आणि त्याला रागवतील. पण तीच जर आईवडिलांच्या हाताने तोच ग्लास जर फुटला, तर ते म्हणतात की आमचं दुर्लक्ष झालं आणि आमच्या हातातून निसटला, म्हणजे आम्हाला कोणी रागवायला नको. आणि जर ती लहान मुलांकडनं चूक झाली तर ते त्याला रागवतात. आणि समजा तुमचे आई वडील मोबाईल जर बघताय तर ते म्हणतात की आम्ही कामाचं बघतोय. आणि जर त्यांचा मुलगा किंवा जो स्टुडंट आहे तो जर मोबाईल बघत असेल तर तू सारखा मोबाईल बघत असतो, तो अभ्यासच करत नाही. म्हणजे दुटप्पीपणा इथे त्याचा अर्थ होतो. आता एक एक लाईनीचा आपण अर्थ बघूया. व्हेन आय वेकअप लेट, म्हणजे जो मुलगा आहे जर तो लेट उठला, आय एम गेटिंग व्हेरी लेझी, तर मी आळशी होतोय. म्हणजे लहान मुलं जर लेट उठली, स्कूल टाइम मध्ये आहेत ती, तर ते कशी असतात? लेझी असतात. जर आम्ही लेट उठलो तर. व्हेन यू वेकअप लेट, जेव्हा पॅरेंट्स लेट उठतात, तेव्हा इट्स अलार्म दॅट्स क्रेझी, तर अलार्म जो आहे तो बिघडलेला होता म्हणून आम्ही लेट उठलो. म्हणजे जर मुलं उठली लेट तर ते आळशी आहेत. आणि जर पॅरेंट्स किंवा वडीलधारी माणसं जर लेट उठली तर अलार्म बिघडलेला होता म्हणून आम्ही लेट उठलो. म्हणजे त्यांची चूक नाहीये असं त्यांना म्हणायचं. व्हेन आय से नो टू समथिंग, जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो, आय एम बिंग स्टबन. स्टबन म्हणजे काय? हट्टी. तेव्हा मी हट्टी असतो. व्हेन यू से नो टू समथिंग, पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणतात, म्हणजे वडीलधारी व्यक्ती एखाद्या गोष्टीला नाही म्हणतात, तर ते काय म्हणतात की यू आर बिईंग फर्म. आम्ही फर्म आहोत, आम्ही स्थिर आहोत आमच्या निर्णयावर. म्हणजे आम्ही एखादा निर्णय जर घेतला आहे तर तो आम्ही बदलणार नाही. फर्म फर्म ठेवतो निर्णय आमचा. आम्ही बदलणार नाही, तो स्थिर आहे आमचा निर्णय, असं त्यांना म्हणायचं असतं. वेन वेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी याचा आवाज चढवतो किंवा मी मोठ्याने बोलतो, तेव्हा इट इज शॉकिंग अँड रूड. तेव्हा ते खूप असभ्य असतं आणि खूप शॉकिंग असतं तुमच्यासाठी, की तू कसं काय असा आवाज चढवून बोलू शकतोस. तुमच्यासाठी ते धक्कादायक असतं. व्हेन यू रेज युअर व्हॉइस, जेव्हा तुम्ही तुमचा आवाज चढवतात, यू आर टीचिंग मी टू बी गुड, म्हणजे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच बोलतायत असं तुम्हाला म्हणायचं असतं. व्हेन आय ब्रेक समथिंग, आय एम क्लमझी ऑर केअरलेस, जेव्हा एखादी गोष्ट माझ्याकडनं फुटते किंवा तुटते, तेव्हा मी काय असतो? आय एम क्लमझी अँड केअरलेस. केअरलेस म्हणजे मी निष्काळजी आहे आणि क्लमझी म्हणजे मी अनाडी आहे किंवा आळशी आहे, असं तुम्हाला म्हणायचं असतं. व्हेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्स, यू वर हेल्पलेस, म्हणजे तुमच्या हातातून सपोज तुमच्या काचेचा ग्लास जर फुटला तर तुम्ही काय म्हणणार? की इट स्लिप, ते आमच्या हातातून घसरलं, आमचं लक्षच नव्हतं म्हणून असं झालं. म्हणजे ती तुमची चूक नाहीये. पण आमच्याकडनं काही जर ब्रेक झालं तर आम्ही केअरलेस आहोत, क्लमसी आहोत, असं तुम्हाला म्हणायचं असतं. व्हेन आय डू समथिंग रॉंग, आय एम सच अ टेरर, जेव्हा मी काही चूक करतो ना, तेव्हा मी खूप असा टेरर असतो. म्हणजे काय? भांडकुदळ असतो. व्हेन यू डू समथिंग रॉंग, जेव्हा तुम्ही काही चुकीचं करतात ना, इट इज अ फॉरगिवेबल एरर, म्हणजे तुमची ती माफ करण्यासारखी चूक आहे. म्हणजे मी जर चूक केली तर तो खूप मोठा गुन्हा केला, आणि जर तुम्ही काही चूक केलं तर ते माफ करण्यासारखी छोटीशी चूक आहे असं तुम्हाला म्हणायचं असतं. व्हेन आय कॉरल विथ अ फ्रेंड, आय एम वाईल्ड अँड नॉटी, जेव्हा मी माझ्या मित्राशी भांडतो ना, तेव्हा मी रानटी असतो आणि खोडकर असतो. व्हेन यू कॉरल विथ अ नेबर, यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, जेव्हा तुम्ही शेजाऱ्याशी भांडतात ना, तेव्हा तुम्हाला असं म्हणायचं असतं की तुम्ही तुमचं कर्तव्य बजावतायत ते. म्हणजे तुम्ही भांडण नाही करत आहे, पण मी भांडण करतोय असं तुम्हाला म्हणायचंय. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट, मी कायमच चुकीचा असतो आणि तुम्ही जी वडीलधारी माणसं आहात ती कायमच बरोबर असतात. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल चाइल्ड्स डिलाइट, काही माणसं मोठी होतात आणि लहान मुलांचं जे आनंद असतं ते खराब करतात. म्हणजे इथे लहान मुलाला काय म्हणायचंय? जर आमच्याकडनं चूक झालीये ना, तर आम्हाला प्रेमाने समजावा. असं दुटप्पे व्यवहार नका करू. आमच्या आनंदाची तुम्ही काळजी घ्या, असं त्या लहान मुलाला इथे म्हणायचंय. तर इथे डिलाईटचा अर्थ काय होतो? जॉय.
जॉय म्हणजे आनंद. आमचे आनंदही तुम्ही बघा, आम्ही लहान आहोत हे तुम्ही कन्सिडर करा. थँक यू सो मच.